मैत्रिणींनो, ऑल सीझन मिळणाऱ्या फळांमध्ये एक किंग फळ आहे, ते म्हणजे पपई. पपई वजन कमी करण्यासाठी किंवा पचन सुधारण्यासाठी चांगलं असतं हे आपल्याला माहिती आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, फिटनेससाठी आणि ओव्हरऑल शरीरासाठी पपईचे असे काही फायदे आहेत जे कदाचित तुम्हाला माहिती नसतील. त्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका, हे सगळे फायदे तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नंबर 1, नॅचरल पोस्ट वर्कआउट रिकव्हरी फळ. हो, जे लोक जिम करतात किंवा अगदी तुम्ही घरामध्ये कुठल्याही प्रकारची एक्सरसाइज करत असाल, तासनतास व्यायाम केल्यानंतर आपले स्नायू थकतात आणि त्यांना सूज येऊ शकते. पपईमध्ये पपेन आणि कायमोपपेन नावाचं एन्झाईम्स आहे, ते खूप दुर्मिळ एन्झाईम्स असतात. हे एन्झाईम शरीरातील इन्फ्लेशन जे आहेत, जी सूज आहे ती कमी करतात आणि स्नायूंचं दुखणं सुद्धा वेगानं कमी करत असतात. वर्कआउट नंतर प्रोटीन शेक सोबत किंवा प्रोटीन युक्त जेवणाबरोबर जर तुम्ही पपई थोडीशी खाल्ली तर स्नायूंच्या रिकव्हरीसाठी खूप फायदा होईल. दुप्पट वेगानं तुमचे मसल्स रिकवर होतील. नंबर 2, प्रोटीनचं शोषण वाढवतो. आता बरेचदा ना आपण फिटनेस फ्रीक असतो, भरपूर अंडी, चिकन, प्रोटीनयुक्त म्हणजे पनीर वगैरे अशा गोष्टी आपण खातो, पण काही जणांना ते नीट पचत नाही. प्रोटीन पचायला जड असतं. आपण खाल्लेल्या अन्नातील प्रोटीनचं विघटन करून ते स्नायूंपर्यंत पोहोचवण्याचं काम पपईमधले हे एन्झाईम्स करतात. जर तुम्ही हाय प्रोटीन डाएट सोबत पपई खाल्ली तर शरीराला त्या प्रोटीनचा 100% फायदा मिळतो आणि अपचनाचा त्रास सुद्धा तुम्हाला होत नाही. त्यामुळे फक्त जिम वर्कआउट करणारेच नाहीत, तर आपण दैनंदिन जीवनामध्ये जेव्हा हेवी खातो तेव्हा त्याच्याबरोबर त्याच्यानंतर पपई जरूर खा. पोट तुमचं नक्की साफ होईल. पॉईंट नंबर 3, संत्र्यापेक्षाही जास्त व्हिटॅमिन सी. हो, बरेचदा काय होतं, व्हिटॅमिन सीचा जेव्हा आपण विचार करतो ना, तेव्हा आपल्या डोळ्यासमोर येतं संत्र, मोसंब, पपनस, लिंबू. पण हे सगळं अर्धवट सत्य आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी आहे, मान्य आहे, पण एक मध्यम आकाराच्या पपईमध्ये एका संत्र्यापेक्षा जवळपास दुप्पट व्हिटॅमिन सी असतं. फिटनेस करणाऱ्यांसाठी, तुम्हाला जर फिटनेस स्वतःचा बाळगायचा असेल तर व्हिटॅमिन सी अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण व्यायामादरम्यान किंवा जास्त काम केल्यावर सांध्यांवर येणारा ताण कमी करतं आणि कार्टिलेज सुरक्षित ठेवण्याचं काम ते करत असतं. नंबर 4, झिरो फॅट आणि निगेटिव्ह कॅलरीजचा भास. पपईच्या चवीला ना अतिशय गोड आणि रसाळ मानलं जातं, कारण ती छान लागते आणि बऱ्याच लोकांना ती आवडते. पण यानं वजन वाढेल की काय याची भीती लोकांना वाटत असते. पपईमध्ये चरबीचं प्रमाण हे 0% असतं, म्हणजे फॅट 0% असतात. याचा ग्लायसेमिक इंडेक्स मध्यम असून यामध्ये पाण्याचं प्रमाण 88% असतं. हे फळ खाल्ल्यावर शरीराला कॅलरीज कमी मिळतात, पण ते पचवण्यासाठी शरीराला जास्त ऊर्जा खर्च करावी लागते. त्यामुळे नकळत फॅट बर्न सुद्धा आपलं यामुळे होत असतं. 5वा पॉईंट, नॅचरल इलेक्ट्रोलाइट बॅलन्स. व्यायाम करताना घामावाटे शरीरातील अनेक महत्त्वाची जी खनिजे आहेत ना ती बाहेर पडतात. यामुळे स्नायूंचे पेटके, म्हणजे ज्याला आपण क्रॅम्प्स म्हणतो ना, ते स्नायूंमध्ये क्रॅम्प्स येतात, मराठीत त्याला पेटके आपण म्हणतो. पपईमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असतं. हे पोटॅशियम शरीरातील पाण्याचं संतुलन जे आहे ते राखतं आणि वर्कआउट दरम्यान स्नायू कडक होण्यापासून किंवा जे क्रॅम्प्स आहेत ते येण्यापासून सुद्धा वाचवत असतं. 6वा मुद्दा, फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढवतं. आता आपण जेव्हा धावपळ करतो, खूप दगदग आपली होते किंवा जिममध्ये कार्डिओ वगैरे आपण करत असतो किंवा अगदी चालतो आपण, तेव्हा ना श्वास लवकर आपला फुलतो. पपईमध्ये ना बेटा टॉक्सेन्थिन नावाचा एक प्रकारचा शक्तिशाली कॅरोटेनॉइड असतं किंवा एक अशा प्रकारचा घटक तुम्ही माना, जो संशोधनानुसार हे घटक फुफ्फुसांमधलं आरोग्य सुधारतं आणि श्वसन संस्थेची कार्यक्षमता वाढवायला मदत करतं, ज्यामुळे फिटनेस सुद्धा तुमचा राखला जातो आणि श्वसनावर सुद्धा तुमची पकड निर्माण होते. तणाव आणि हार्मोन बॅलन्स करण्यासाठी उपयुक्त. आता फिटनेस केवळ शरीराचा नाही तर तो मनाचा सुद्धा असतो. मानसिक तणावामुळे शरीरात कॉर्टिसॉल नावाचं हार्मोन वाढतं, ज्यामुळे वजन वाढू लागतं. पपईमधलं उच्च व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट शरीरातील कॉर्टिसॉलची पातळी कमी करतात. वर्कआउट आधी किंवा नंतर पपई खाल्ल्यामुळे मानसिक थकवा जो आहे तो सुद्धा आपला दूर होतो, आपल्याला एकदम व्यवस्थित वाटतं. आता काही महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला देते. पपईच्या बिया सुकवून त्याची पावडर डिटॉक्स म्हणून सुद्धा वापरली जाते, पण पुरुषांनी त्याचं अतिसेवन केलं नाही पाहिजे, कारण काही अभ्यासानुसार असं सांगण्यात आलंय की पपईच्या बियांचं अतिसेवन केलं तर पुरुषांमधील जे स्पर्म काउंट्स आहेत ते तात्पुरती कमी करू शकतात. त्यामुळे बियांपेक्षा फळाचा गर खाण्यावरती पुरुषांनी जास्त भर द्यावा. थोडक्यात सांगायचं झालं तर पपई हे केवळ एक साधं फळ नाहीये, तर एक फिटनेस इंडस्ट्रीमधला सुपरफूड याला मानलं जातं. त्यामुळे तुमच्या आहारामध्ये पपई तुम्ही घेऊ शकता. पपई तशी ऑल सीझन मिळते.
त्यामुळे तुम्ही ती खाऊ शकता. उन्हाळ्यामध्ये ज्यांना गरम पडते त्यांनी त्याचं प्रमाण थोडंसं कमी करावं. पण पपई हा शरीरासाठी स्पेशली तुम्ही तुमचं आयुष्य सुदृढ राहण्यासाठी, फिट राहण्यासाठी खूप चांगलं फळ मानलं जातं. त्याच्यामुळे नक्की तुमच्या आहारामध्ये हे इन्कॉर्पोरेट करा. आणि हां, ह्याच्या ज्या फॅक्ट्स मी तुम्हाला सांगितल्या त्यापैकी कुठल्या फॅक्ट्स तुम्हाला माहिती होत्या, कोणत्या नाही, हे सुद्धा कमेंट करून सांगा. आणि भरपूर आमच्यावर प्रेम करा, भरपूर लोकमत सखीचा हा व्हिडिओ शेअर करा.